नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असेल बघा, तर ते प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न महत्त्वाचे असतात. काही महत्त्वाची माहिती ही आपण प्रश्नासोबत कव्हर करून घेणार आहोत, ते देखील आपल्याला शांतपणे ऐकायचे आहे, वहीमध्ये नोट डाऊन करायचे आहे. आज आपला भाग असणार आहे 490वा. या भागामध्ये आपण 13 मार्च 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. पुन्हा एकदा सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. ज्यांचा पुणे आणि ठाण्याचा पेपर राहिलेला आहे बघा, तर त्यांच्यासाठी हे प्रश्न सर्व महत्त्वाचे असतात. यातलेच प्रश्न 100% येणाऱ्या भरतीमध्ये विचारले जातील, याची 100% गॅरंटी. कारण आतापर्यंत जेवढे काही महत्त्वाचे आपण भाग घेतलेत बघा, तर त्यातलेच प्रश्न हे आलेली जी काही पोलीस भरती आहे सध्या सुरू, तर त्यामध्ये विचारण्यात आलेले आहेत. जर आपण परीक्षा दिली असेल आणि आपल्या चॅनलचे रोज जर व्हिडिओ पाहिले असेल तर बघा, तर आपल्याला कळून चुकलं असेल की प्रत्येक प्रश्न हा जो आहे बघा विचारण्यात आलेला आहे चालू घडामोडीचा, तर तो प्रत्येक प्रश्न हा आपल्या व्हिडिओ माध्यमातून आपण कव्हर केला होता आणि तोच प्रश्न जशाच तसा विचारण्यात आलेला आहे. तसंच यामधले देखील प्रश्न विचारले जातील, त्यासाठी आपल्याला शांतपणे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. आजचे प्रश्न कव्हर करून घेऊया. प्रश्न पहिला आहे, चाचणी घेण्यात आलेले. नुकतंच चाचणी घेतलेल्या या ADC 150 किंवा 150 डिलिव्हरी कंटेनरची. तर हे जे काही ADC 150 डिलिव्हरी कंटेनर आहे, तर ते कोणी विकसित केलेले आहे, ज्याची नुकतंच चाचणी घेण्यात आलेली आहे? तर हे बघा पर्याय DRDO. DRDOने हे विकसित केलेलं आहे. याचा जर पूर्ण रूप आपल्याला माहिती असेल तर ते आपण कमेंट करून सांगायचं आहे. समीर V कामत हे DRDOचे सध्याचे अध्यक्ष आहेत आणि या DRDOने बघा ADC 150 किंवा ADC 150 डिलिव्हरी कंटेनर हे विकसित केलेले आहे. थोडीशी माहिती जर आपण पाहिली तर नाव आहे बघा ADC 150. हा एक हवेतून डिलिव्हरी कंटेनरची चाचणी होती. हवेतून डिलिव्हरी कंटेनरची ही चाचणी घेण्यात आली. ADC 150ला सुपर हिरो ऑफ सी असं म्हटलं जातं बघा. हे जे काही महत्त्वाचे पॉईंट्स असतात बघा, तर ते पर्यायांमध्ये विचारले जातात. त्यासाठी सर्व माहिती आपल्याला लक्षामध्ये ठेवायची आहे. सुपर हिरो ऑफ सी असं ADC 150ला म्हटलं जातं. उद्देश काय आहे? हा कंटेनर भारतीय नौदलाच्या जहाजांना समुद्रात आवश्यक वस्तू पोहोचवण्यासाठी वापरला जाईल. अन्न संकट, युद्ध परिस्थिती किंवा आपत्कालीन मदत देताना हा कंटेनर जो आहे बघा ADC 150, तर तो त्या ठिकाणी वापरला जाणार आहे. दुसरा प्रश्न पाहूया. प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 विधानसभेमध्ये कोणी सादर केलेले आहे? सध्या ट्रेंडिंग टॉपिक आहे बघा, लव जिहाद. तर या लव जिहादसाठी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 हे नुकतंच विधानसभेमध्ये सादर केलेलं आहे. आता कोणी केलेले आहे वगैरे त्या ठिकाणी सर्व माहिती डिटेलमध्ये आपण या ठिकाणी घेणार आहोत. नाव आहे महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026, जे विधानसभेमध्ये सादर केलं. आता सादर कोणी केलेलं आहे? तर पर्याय पंकज भोयर. पंकज भोयर यांनी हे विधेयक सादर केलेले आहे विधानसभेमध्ये. 16 मार्च महाराष्ट्र विधानसभेने पारित केले आवाजी मतदानानुसार. 17 मार्चला विधान परिषदेने राज्यपालांना मंजुरीसाठी पाठवले. 16 मार्चला विधानसभा, 17 मार्चला विधान परिषदेने राज्यपालांना मंजुरीसाठी पाठवले. उद्देश काय आहे या महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाचा? तर जबरदस्ती, फसवणूक, प्रलोभन, दबाव किंवा विवाहाच्या बहाण्याने होणारे बेकायदा धर्मांतरण रोखणे हा यामागचा महत्त्वाचा उद्देश आहे. तसंच यामार्फत बघा शारीरिक शोषण केलं जातं आणि त्या व्यक्तीला बघा सोडून दिलं जातं. ज्या काही घटना सध्या घडत आहेत बघा महाराष्ट्रामध्ये, तर त्यासाठी हा जो काही कायदा आहे तर तो कायदा म्हटलं जाणार नाही, तर विधेयक आपण म्हणू शकतो. हे विधेयक बघा सध्या विधानसभेने सादर केलेले आहे. अजून कायद्यामध्ये ते रूपांतर झालेलं नाही. मंजुरीसाठी पाठवण्यात आलेलं बघा राष्ट्रपतींच्या. थोडीशी माहिती पाहूया. भारतीय संविधानाशी संबंध कलम 25 धर्मस्वातंत्र्याचा अधिकार आहे, लक्षात ठेवायचं. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये आहे बघा? तर कलम 25 लक्षात ठेवायचं आहे. संबंधित कलम कोणते? तर कलम 25 हे धर्मस्वातंत्र्याच्या अधिकाराशी संबंधित आहे. या विधेयकातील काही महत्त्वाच्या तरतुदी आणि शिक्षा जर आपण पाहिल्या तर सामान्य बेकायदा धर्मांतरण जर आपण पाहिलं तर त्यासाठी 7 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि 1 लाख रुपये दंड
असं बघा या शिक्षेची तरतूद असणार. किती? 7 वर्षापर्यंत तुरुंगवास, 1 लाखपर्यंत दंड. अल्पवयीन महिला, अस्वस्थ मनाचे व्यक्ती, SC ST यांच्याबाबत 7 वर्षे तुरुंग, त्यानंतर 5 लाख रुपये दंड. सामूहिक धर्मांतरण, 7 वर्षे तुरुंग, 5 लाख रुपये दंड. पुनरावृत्ती गुन्हा, 10 वर्षापर्यंत तुरुंगवास, 5 लाख रुपये दंड. त्यानंतर विवाहतेच्या बहाण्याने धर्मांतरण, विवाह रद्द होऊ शकतो, गुन्हा नॉन बेलेबल, कोर्टात खटला चालवता येईल. इच्छेनुसार धर्मांतर प्रक्रिया, 60 दिवस आधी जिल्हाधिकाऱ्यांना बघा लेखी सूचना देण्यात यावी, असे बघा इच्छेनुसार धर्मांतर प्रक्रियेची महत्त्वाची जी काय भूमिका तर ती त्या ठिकाणी या विधेयकामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. सादर कोणी केलेलं आहे? पंकज भोयर यांनी केलेलं आहे. शिक्षा जर आपण पाहिली तर 7 वर्षापर्यंत तुरुंगवास, 1 लाख रुपये दंड. संबंधित कलम विचारलं जाऊ शकतं धर्मस्वातंत्र्याशी, तर 25 कलम 25 हे धर्मस्वातंत्र्याचा अधिकार याच्याशी संबंधित आहे. पाहूया पुढचा प्रश्न. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, काय? महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या विद्यापीठातर्फे बघा डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी कोणास बहाल करण्यात आली? तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बघा महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे बघा डॉक्टर ऑफ सायन्स या पदवीने सन्मानित किंवा गौरविण्यात आलेले आहे. कोणाचे असते? तर महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? जिष्णुदेव वर्मा. जिष्णुदेव वर्मा हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि यांच्या हस्ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी याच्यातर्फे बघा डॉक्टर ऑफ सायन्स ही जी काही पदवी आहे तर ती देवेंद्र फडणवीस यांना बहाल करण्यात आलेली आहे. चौथा प्रश्न आहे. सेबीचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सेबीचे कार्यकारी संचालक म्हणून महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते. सध्या कोण आहेत? सदानंद दाते तर महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आहेत आणि यांच्यावरच बघा सेबीचे कार्यकारी संचालक म्हणून जबाबदारी देखील सोपवण्यात आलेली आहे. प्रश्न महत्त्वाचा विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला महासंचालक कोण आहेत? तर रश्मी शुक्ला आहेत बघा. तर यांच्या निवृत्तीनंतर सदानंद दाते हे महाराष्ट्राचे सदानंद दाते महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक बनले आणि ते आता कार्यकारी संचालक देखील बनले आहेत सेबीचे. सेबीचा जर फुल फॉर्म आपण पाहिला तर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, काय? सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया असा सेबीचा फुल फॉर्म आहे. याचे अध्यक्ष कोण आहेत? तुहिकांत पांडे आहेत बघा. तुहिकांत पांडे अध्यक्ष आहेत. स्थापना केव्हा झाली होती? 1988 साली याची स्थापना झाली होती. मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी बघा सेबीचं मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न आहे 5वा. चायनीज फॉर्म्युला 1 ग्रँड प्रिक्स स्प्रिंट शर्यत 2026 कोणी जिंकलेली आहे? तर चायनीज फॉर्म्युला 1 ग्रँड प्रिक्स स्प्रिंट शर्यत 2026 जर आपण पाहिली तर पर्याय ब जॉर्ज रसेल यांनी जिंकलेले आहे. हे बघा मर्सडीजचे ड्रायव्हर बघा. मर्सडीजच्या जॉर्ज रसेलने चायनीज फॉर्म्युला 1 ग्रँड प्रिक्स स्प्रिंट शर्यत ही नुकतंच जिंकलेली आहे. यामध्ये दुसरे स्थान जर आपण पाहिलं तर चार्ल्स लेक्लेर्क हे दुसरे स्थान पटकावलेलं आहे आणि तिसऱ्या स्थानावर कोण आहे? लुईस हॅमिल्टन. तिसरे स्थान आहे लुईस हॅमिल्टन आणि पहिले स्थान आहे जॉर्ज रसेल. दुसरे स्थान आहे चार्ल्स लेक्लेर्क, पहिले स्थान आहे जॉर्ज रसेल आणि तिसरे स्थान आहे लुईस हॅमिल्टन. चीनमधील शांघाय येथील शांघाय इंटरनॅशनल सर्किटवर आयोजन कोठे होते? तर शांघाय इंटरनॅशनल सर्किट या ठिकाणी आयोजित. हा मर्सडीज चालक आहे, लक्षात ठेवायचं आहे. मर्सडीज चालक जॉर्ज रसेल. लेक्लेर्क हा फेरारी चालक आहे. लेक्लेर्क फेरारी चालक आणि हा देखील लुईस हॅमिल्टन हा देखील फेरारी चालक आहे. 6वा प्रश्न आहे. मेटा जीवन गौरव पुरस्कार 2026 हा कोणास प्रदान करण्यात आला?
तर मेटा जीवन गौरव पुरस्कार जर आपण पाहिला तर पर्याय अमोल पालेकर. अमोल पालेकर यांना बघा प्रदान करण्यात आलेला आहे. पुरस्काराचे नाव काय आहे? मेटा जीवन गौरव पुरस्कार. कार्यक्रम जर आपण पाहिला तर महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर अवॉर्ड्समध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आवृत्ती किती होती याची? तर 21वी आवृत्ती होती. 21वी आवृत्ती. स्थापना जर आपण याची पाहिली तर महिंद्रा ग्रुपने बघा याची स्थापनाही केलेली आहे. यामागचा उद्देश काय आहे? तर भारतीय रंगभूमीतील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यासाठी बघा हा पुरस्कार सुरू करण्यात आलेला आहे. 7वा प्रश्न आहे पंचुदोल मेलन यात्रा. पंचुदोल मेलन यात्रा जी काही आहे तर आध्यात्मिक उत्सव हा कोठे आयोजित करण्यात आला? तर पर्याय क ओडिसा. ओडिसा या ठिकाणी बघा याचं आयोजन करण्यात आलं होतं पंचुदोल मेलन आध्यात्मिक उत्सवाचं. 8वा पुन्हा एकदा रिपीट झालेला काल देखील मागच्या व्हिडिओमध्ये देखील हा प्रश्न आपण पाहिला होता. तो एकदा पुन्हा एकदा रिपीट झालेला आहे तरी आपण करून घेऊया. राष्ट्रीय लसीकरण दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 16 मार्चला बघा राष्ट्रीय लसीकरण दिवस हा साजरा करण्यात आलेला आहे. 9वा प्रश्न आहे याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. 2025 साठीचा 60वा ज्ञानपीठ पुरस्कार हा कोणास जाहीर झाला? तर 2025 साठीचा 60वा ज्ञानपीठ पुरस्कार हा कोणास जाहीर झाला याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. गेल्या भागामध्ये शेवटचा प्रश्न होता 94वा भारताचा ग्रँडमास्टर कोण ठरलेला आहे? तर मयंक चक्रवर्ती हा बघा भारताचा 94वा ग्रँडमास्टर ठरलेला आहे. हा प्रश्न तुमच्यासाठी होता. याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं होतं. ते देखील आपण या ठिकाणी कव्हर केलेलं आहे. आजचा प्रश्न देखील आपण या ठिकाणी सांगितलं आहे. त्याचं उत्तर देखील आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. आता जेवढे काही प्रश्न आपण माहितीसोबत करंट अफेअर्स या ठिकाणी कव्हर केले तर ते आता एकदा रिव्हिजन म्हणून कव्हर करून घेऊया. प्रश्न पहिला आहे चाचणी घेण्यात आलेले ADC 150 डिलिव्हरी कंटेनर कोणी विकसित केले? DRDOने विकसित केलेले आहे. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 विधानसभेमध्ये सादर कोणी केले? पंकज भोयर यांनी केलेले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी कोणास प्राप्त झाली? तर देवेंद्र फडणवीस यांना प्राप्त झालेली आहे. सेबीचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? सदानंद दाते यांची सेबीचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. चायनीज फॉर्म्युला 1 ग्रँड प्रिक्स स्प्रिंट शर्यत 2026 कोणी जिंकलेले आहे? जॉर्ज रसेल यांनी जिंकलेले आहे. मेटा जीवन गौरव पुरस्कार 2026 कोणास प्रदान करण्यात आला? अमोल पालेकर यांना बघा मेटा जीवन गौरव पुरस्कार 2026 हा प्रदान करण्यात आला. पुढील प्रश्न आहे पंचुदोल मेलन यात्रा आध्यात्मिक उत्सव कोठे आयोजित करण्यात आला? तर ओडिसा या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे राष्ट्रीय लसीकरण दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? 16 मार्चला राष्ट्रीय लसीकरण दिवस साजरा करण्यात आला. 9वा आणि शेवटचा प्रश्न ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. 2025 साठीचा 60वा ज्ञानपीठ पुरस्कार हा कोणास जाहीर झाला आहे? उत्तर जास्तीत जास्त कमेंट करून सांगायचं आहे. हे झाले आजचे महत्त्वाचे चालू घडण्याचे प्रश्न. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. भेटूया पुढील भागामध्ये. याचा PDF आपल्याला टेलिग्रामला प्राप्त होऊन जाईल. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी आपण टेलिग्रामचे चॅनल जॉईन करू शकता आणि याचा PDF प्राप्त करू शकता. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.